नमस्कार. मी डॉक्टर संतोष खंडगावकर. माझ्या श्री साईनाथ हॉस्पिटल या रुग्णालयाच्या माध्यमातून नायगाव बाजार जिल्हा नांदेड येथे गेल्या 20 वर्षापासून आयुर्वेद सेवा करत आहे. तर आज मी आपल्याला नस दबणे हा जो आजार आहे त्या आजाराविषयी काही माहिती आणि त्याच्यावर मी केलेले उपचार ज्या रुग्णांवर केले आहेत त्या रुग्णांना 100% फायदा झाला आहे अशा माझ्या रुग्णाच्या उपचाराचा अनुभवाचं काही जे अनुभव आले आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नस दबणे हा आजार म्हणजे काय आहे तर ह्याविषयी विचार करताना मणक्याच्या मध्ये जी गादी असते ती गादी काही कारणामुळं जे आपण समजा शरीराची झीज झाल्यामुळं कालाप्रमाणे किंवा मग आपलं वेळेवर न जेवणे आणि काही वातवर्धक आहार ज्याला म्हणतो आपण तसं आहे की काही व्यसनं आहेत. चहा अतिप्रमाणात चहा घेणे, दारूचं सेवन, तंबाखू ह्या अशा वातवर्धक आहारामुळं आणि विहार म्हणजे आपण जसं वागतो कसं वागतो उदाहरणार्थ जागरण अति जागरण करणे, जास्त प्रमाणामध्ये मोटरसायकलवर फिरणे आणि खड्ड्यांवर म्हणजे जिथं ज्या रस्त्याला जास्त प्रमाणात खड्डे आहेत अशा खड्ड्याच्या रस्त्यानं मोटरसायकलवर प्रवास केल्यामुळं मणक्यामध्ये जी गादी असते त्या गादी ही म्हणजे बाहेर येते, बल्ज होते म्हणजे बाहेर येते त्याच्यातून आघातामुळं. आणि काही रुग्णामध्ये जी ही गादी झिजते त्यामुळं काय होतं की त्या मणक्यामध्ये गॅप निर्माण होतो. असं आपल्याला अस्थिरोग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर अस्थिरोग तज्ज्ञ जे आहेत ते आपल्याला सांगत असतात. तर त्यामुळं आपल्या हात किंवा पायाला ह्या ओढल्यासारख्या वेदना होत असतात, मुंग्या पण येतात कधी कधी. आणि आपलं कार्य जे आहे हाताचं किंवा मग पायानं जे आपण चालतो किंवा हातानं जे आपण क्रिया करतो ते आपण करू शकत नाही. हा जो आजार आहे लॉकडाऊन नंतर याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे असं आम्हाला असं दिसून येत आहे. या अशा आजाराचा पेशंट माझ्या प्रॅक्टिसच्या 20 वर्षापूर्वी मी सुरुवातीला खूप छान रिझल्ट दिलेला आहे अशा पेशंटला. त्या पेशंटला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं स्थिरोतज्ञानं आणि त्या काळात त्याला 40,000 म्हणजे 20 वर्षापूर्वी 40,000 रुपये ऑपरेशनचे मागले होते आणि तो पेशंट चालू शकत नव्हता, गरीब पेशंट होता. अशा पेशंटला मी केवळ 14 दिवसात तिक्तशीर बस्तीनं रिझल्ट दिले आहेत. 15व्या दिवशी तो पेशंट माझ्या रुग्णालयातून चालत गेलेला आहे की जो उभा राहू शकत नव्हता. अशा पेशंटला मी 15व्या दिवशी रिझल्ट दिले आहेत. त्यानंतर त्याने पुढचे 15 वर्ष तो वजे व्हायचं म्हणजे 1 क्विंटलचे वजे तो पाठीवर वाहत होता. अशा प्रकारचा गुण आपल्या आयुर्वेद पंचकर्माच्या तिक्तशील बस्तीनं स्नेहस्वेदनानं आपल्याला मिळतात. आणि हे असंख्य असे म्हणजे आजपर्यंत मी 500च्या वर जे असे पेशंट मी ट्रीट केले आहेत. आणि ह्या रुग्णांचा बद्दल सांगत असताना ऑपरेशन आता अस्थिरोग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर त्यांना ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं डॉक्टर सांगत असतात. बाबा हे तुम्हाला गादी बलच्या म्हणजे बाहेर आली आहे, गादी फाटलेली आहे किंवा मणक्यात गॅप निर्माण झाला आहे, अशामुळं तुम्हाला ह्या आजारामध्ये ऑपरेशनची गरज आहे तर तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो. तर मला रुग्णांना असे सांगणं आहे की आमच्या आयुर्वेद पंचकर्म शास्त्रामध्ये आम्ही ऑपरेशनशिवाय ह्याला 100% गुण देत आहोत, रिझल्ट देत आहोत. आमच्याकडं तिक्तशीर बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे. ज्या बस्तीमुळं केल्यानंतर 14 दिवस 21 दिवस घेतल्यानंतर हा आजार लक्षणं पूर्णतः कमी होतात आणि पेशंट निरोगी आयुष्य जगतो. परत त्याला हा आजार कधी होत नाही. जरी ते गॅप असला, जरी तो गादी जरी बल्ज असली बाहेर झाली ती गादी आपोआप मध्ये मुळात जाऊन बसते. मी नंतर MRI केल्यानंतर आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांनी अवश्य ह्या आमच्या उपचाराचा फायदा घ्यावा हे मी आपल्याला ह्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर धन्यवाद.